जालना महानगरपालिकेच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. महापालिकेच्या सत्ताकारणात अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी स्थायी समिती आता आकार घेताना दिसत आहे. या समितीवर कोणाचं वर्चस्व राहणार आणि सदस्य संख्या किती असणार यावर आता शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. जालना महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी येत्या 30 किंवा 31 जानेवारी रोजी निवडणूक पार पडणार आहे. मात्र या सगळ्या प्रक्रियेत सर्वांच्या नजरा लागल्या आहेत त्या स्थायी समितीकडे. महापालिकेचा संपूर्ण आर्थिक कारभार नियंत्रित करणारी ही समिती म्हणजे सत्तेची खरी चावी मानली जाते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार स्थायी समितीच्या सदस्यांची एकूण संख्या 16 असण्याची शक्यता आहे. 65 सदस्यांच्या महापालिका सभागृहात संख्याबळानुसार भाजपचे पारडे जड दिसत आहे. या 16 सदस्यांमध्ये भाजपचे 10, शिवसेनेचे 4 आणि काँग्रेसच्या 2 सदस्यांचा समावेश असू शकतो. निवडून आलेले हे 16 सदस्यच पुढे स्थायी समिती सभापतीची निवड करतील. विशेष म्हणजे या समितीच्या रचनेत दरवर्षी 8 सदस्य निवृत्त होतील आणि त्यांच्या जागी नवीन 8 सदस्यांची निवड केली जाईल. हे चक्र पुढील 5 वर्ष सुरू राहणार आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार स्थायी समितीवर भाजपचेच वर्चस्व राहण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. आगामी महापौर निवडीनंतर जालना शहराच्या विकासाची आणि तिजोरीची सूत्रे कोणाच्या हातात जातात हे पाहणं महत्त्वाचे ठरेल.